नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीचं 2025चा जानेवारी महिन्याकरताचं संपूर्ण राशीफळ. कुंभ जी रास आहे ती 7.5मध्ये चाललेली आहे. खास करून कुंभ राशीमध्ये शनीचं भ्रमण आहे. तर गेल्या साधारण 2-2.25 वर्षापासून गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत. छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा अंदाज चुकणं, आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी न होणं, समोरच्या व्यक्ती वेगळ्या वागणं आणि जवळ प्रत्येक कार्यामध्ये अपयश येणं आणि त्यामुळे कॉन्फिडन्स खूप कमी होणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्ही बऱ्याच वेळेस अनुभवलेले असतील. परंतु हा जो महिना आहे म्हणजे जानेवारी 2025चा जो महिना आहे तो बऱ्याच प्रमाणात वेगळा असणार आहे. कारण तुमच्या राशीचा जो राजयोगकारक ग्रह आहे शुक्र, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. त्यामुळे शनी, गुरु किंवा मंगळ हे जरी ग्रह विरोधात असले तरीसुद्धा शुक्र तुम्हाला या सर्वातून तरुण नेणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा जी तुमची कामं असतील ती मार्गी असणार आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती आनंद नक्कीच दिसणार आहे. तर या महिन्यामध्ये कोणत्या जे तुमच्या आयुष्यातली जे क्षेत्र आहेत ती जास्त प्रभावी करण्यात होतील आणि कशा प्रकारे होतील या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवात आपण तुमच्या स्वास्थ्यापासून करू. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि तिथेच शुक्रसुद्धा भ्रमण करत आहे. या संपूर्ण महिना जो शुक्र आहे हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. राशीच्या षष्ठात मंगळ वक्री झालेला आहे आणि दिनांक 22 तारखेनंतर तो पंचमामध्ये वक्री होऊन जाणार आहे. आणि राशीचा जो षष्ठेश आहे बुध, जो अष्टमेश जो बुध आहे, जो की तुमच्या दशमात, लाभात आणि व्ययात भ्रमण करणार आहे. लाभ स्थानामध्ये बराच कालावधी करता राहणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. अजिबात काळजी करू नका. जी कामं तुम्ही हाती घाल ते सहजपणे पूर्ण होताना दिसतील. आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या साधारण 2-2.5 वर्षामध्ये ज्या गोष्टी होत नव्हत्या त्या आता मार्गी लागायला लागतील. इथे एकच गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. तुमचं फिरणं वगैरे होईल, ट्रॅव्हलिंग होईल, पवित्र धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभवसुद्धा येतील आणि त्यामधून तुम्हाला चांगले अनुभव, आध्यात्मिक अनुभवसुद्धा मिळू शकतील. मनःशांती ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारच्या सुद्धा काही गोष्टी घडू शकतील. फक्त थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल. तिथे थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी जर का म्हणायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. तुम्हाला मानसिक किंवा शारीरिक थोडेफार राहतील, पण मानसिक त्रास तसे काही येणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. कुठल्या गोष्टी समजा नवीन करायच्या असेल, नवीन कार्याची सुरुवात करायची असेल, हा जो संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. 3 जे ग्रह आहेत ते तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहतात. मग खास करून बुध, गुरु आणि शुक्र, यामध्ये शुक्र अतिशय महत्त्वपूर्ण आहे. बुधचा ग्रह आहे हा तुमचा पंचमेश आहे, त्याचप्रमाणे अष्टमेश आहे, जो की तुमच्या दशम, लाभ आणि व्यय स्थळामध्ये भ्रमण करतो आहे. आणि राशीचा जो धनेश आणि लाभेश आहे गुरु, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आणि तो वक्री आहे. आणि शुक्र जो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो. तर एकंदरीत हे तिन्ही ग्रह तुमच्यासाठी अतिशय फेवरेबल आहेत. म्हणजे आर्थिकदृष्ट्या काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. म्हणजेच जे काही तुम्ही काम केलेलं असेल किंवा जे काही तुमचे पैसे अडकलेले असेल ते या महिन्यात संपूर्णपणे येतील. आणि जी काही तुमची इन्व्हेस्टमेंट असेल ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारची राहील. आणि त्याचप्रमाणे नवीन आर्थिक स्रोत तुमच्यासाठी उघडले जाणार आहे, जी की खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे साहजिकच तुमचा मूड आणि कॉन्फिडन्स या महिन्यामध्ये बराचसा चांगला दिसून येईल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला ह्या महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे लाभणार आहे. यानंतर गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा चतुर्थ तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आणि राशीच्या चतुर्थात गुरु आहे, तो वक्री आहे. तरी पण फारसा काही काळजी करू नका. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं हा योग येईल. वास्तूच्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी करायच्या असतील, म्हणजे नवीन वस्तू घेणं, असलेले विकणं किंवा वास्तूमध्ये काय उपाय करणं, घरामध्ये काही नवीन वस्तू घेऊन येणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितपणे दिसून येतील. मुळामध्ये तुमचं मानसिक सौख्य किंवा शांतता ही बऱ्याच प्रमाणात स्थिर राहील, जी की अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. यानंतर लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर लव्ह लाईफबद्दल काळजी करू नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय उत्तम असणार आहेत, काळजी करू नका. आता इथे एकच गोष्ट आहे की मंगळ जो ग्रह आहे तो 22 तारखेनंतर तुमच्या जरा शेजारा येणार आहे आणि पंचमेश जो तुमचा बुध आहे तो 25 तारखेनंतर व्याज जाणार आहे. साधारण 25-26 तारखेनंतर थोडंसं जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तू मैमेसारखे प्रसंग येऊ शकतील. गोष्टी थोड्याशा टोकाच्या होत आहेत असं वाटू शकेल, परंतु काळजी करू नका. तोपर्यंत हा संपूर्ण जो महिना आहे हा तुमच्यासाठी चांगला राहील. फक्त साधारण 25 तारखेनंतर गोष्टी थोड्याशा तुमच्या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन असतील त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. लागणं, कापणं, खरचडणं किंवा अशा प्रकारचे शारीरिक दुखापतीच्या संदर्भातले काही त्रास होऊ शकतील, तर त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र हा संपूर्ण महिना चांगला राहील. काळजी करू नका. काही मोठे प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन्स तुमच्या समोर येणार नाही. त्याच्यामुळे तसे काही प्रॉब्लेम येणार नाहीत. मात्र अगदीच बिनधास्त राहू नका. तुम्हाला तुमचे प्रयत्न करणं गरजेचं राहील. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर इथे थोडीशी महत्त्वाची गोष्ट आहे, कारण तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे रवी, जो की लाभात भ्रमण करतोय 15 तारखेनंतर वेळात येणार आहे. ते 17-18 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे तुमच्या आणि त्यांच्यामध्ये थोडंसं डिफरन्स ऑफ ओपिनियन, मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येतील, तर त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील, कारण ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल ते बदलण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. गोष्टी टोकाच्या होतील. लक्षात घ्या, जो तुमचा बॅड पॅच आहे, जो तुमचा वाईट कालावधी आहे, तो लवकरच संपणार आहे. त्याच्यामुळे म्हणतात की हत्ती गेल्याने शेपूट आलेल तसाच प्रकार आहे. परंतु या दरम्यान असे काही निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. काळजी घ्या. याचप्रमाणे या महिन्यामध्ये दिनांक 23 तारखेला मंगळ आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या पंचमात भ्रमण करेल वक्री, आणि जो बुध तुमच्या लाभात भ्रमण करेल, दोघांचा प्रतियोग खास करून शेअर मार्केटच्या संदर्भातले भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेऊ नका. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवाद होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. या दोन गोष्टींपासून सावध राहणं अतिशय आवश्यक राहील. 25 तारखेचा जो योग आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण शुभफलदायी राहील. खास करून तुमच्याच राशीतला जो शुक्र आहे तो पंचमातल्या वक्री मंगळाबरोबर त्रिकोण योग करणार. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल. खास म्हणजे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना घडामोडी होतील. याचप्रमाणे तुम्हाला कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवनवीन संधीसुद्धा मिळू शकतील, जे की पॉझिटिव्ह असतील निश्चित. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अचानकपणे काही लाभ मिळू शकतील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडतील. याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 13 तारखेला आहे आणि जी अमावस्या आहे ती 29 तारखेला आहे. तर या महिन्याच्या साधारण 13 आणि 29 तारखेदरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा विवादापासून लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं कुंभ राशीचं जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.